नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो. तर आपण इयत्ता सातवीचा चौथा धडा स्टार्ट केलेला आहे बाळांनो. धड्याचं नाव आहे कोन व कोनांच्या जोड्या, अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगल्स. तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं ना तर सराव संच 15 पासून तर सराव संच 22 पर्यंत तुम्हाला अभ्यास आहे. 15, 16, 17, 18, 19, 20 आणि 21 पर्यंत आहे. 7 सराव संच आहे सगळे 7. तर त्यातला आपला सराव संच 15 झालेला आहे, सराव संच 16 झालेला आहे, सराव संच 17 झालेला आहे. आज आपण सराव संच 18 घेणार आहोत. प्रॅक्टिस सेट 18 घेणार आहोत. सराव संच 18 मध्ये आपल्याला एकच कन्सेप्ट शिकायचा आहे, विरुद्ध किरण, अपोजिट रेज. अपोजिट रेज कशाला म्हणतात? किरण म्हणजे तुम्हाला माहिती सगळ्यांना. किरण म्हणजे काय? एक बिंदू असून इकडे एक अशी रेष उडली की याला किरण म्हणतात, किरण एबी. रेष तिकडे उडली तर किरण एबी म्हणतात आणि रेष इकडे उडली तर किरण पीक्यू म्हणतात, किरण पीक्यू. हा किरण पीक्यू आहे, हा किरण एबी आहे. बाणाकडनं नाव नाही सुरू करत किरणाचं, बिंदूकडनं सुरू करतात. पण एकाच साईडनं बाण असतो त्याला किरण म्हणतात, रे म्हणतात त्याला, रे. हा रे एबी आहे आणि हा रे पीक्यू आहे. रे आणि रेषामध्ये, रे आणि लाईन मध्ये एकच डिफरन्स आहे की रेला एकाच साईडनं एरो असतो, लाईनला दोन्ही साईडनं एरो असतात. किरण आणि रेषामध्ये एकच फरक आहे की किरणला एकच बाण असतो, रेषेला दोन्ही बाण असतात. ओके. तर आज आपल्याला एक कन्सेप्ट शिकायचं आहे, विरुद्ध किरण. विरुद्ध किरण म्हणजे काय? अपोजिट रेज मीन्स व्हॉट इज मीन बाय अपोजिट रेज? लक्ष द्या तुम्ही. हा एक्झाम्पल्स दाखवतो त्याचे तुम्हाला. अपोजिट रेज कशाला म्हणतात? एकच बिंदू आहे समजा, हा ए बिंदू आहे समजा, हा ए. आणि ह्याच ए बिंदूतून इकडे एक रेष गेली, इकडे एक किरण गेला, तो समजा ए बी. आणि इकडे एक किरण गेला, तो समजा ए सी. तर मग काय होतं माहिती का? आरंभ बिंदू एकच आहे. याच्यातूनच तुम्हाला एक किरण तुम्ही इकडे काढला आणि एक किरण इकडे काढला. तर हे जे दोन किरणं असतात का, यांच्यामुळे एक रेषा बनते बघा. तर त्याला म्हणतात विरुद्ध किरण. थोडक्यात काय? विरुद्ध म्हणजे एक तिकडे बघतो आणि एक इकडे बघतो, अपोजिट रेज. तर मग हे विरुद्ध किरण कोणते? इथं जर तुम्हाला विचारलं कुणी इथं विरुद्ध किरण कोणते आणि हे विरुद्ध किरण आहे का, तर तुम्ही सांगणार हो हे विरुद्ध किरण आहे, अपोजिट रेज आहे. पण कोणते विरुद्ध किरण यातले? आता तर तुम्हाला सांगावं लागेल किरण एबी आणि किरण एसी. किरण एबी कॉमा किरण एसी. रे एबी, रे एसी. हे बघा बाळांनो, इथं ना दोन किरण आहेत. कुठून स्टार्ट होता किरण? ए पासून. सर बी पासून नाही, बी पासून स्टार्ट होत नाही ना, इकडं असं येतो तो. पण आपल्याला मेन कॉमन पॉइंट कोणता पकडायचा? हा ए. इकडून एक किरण गेला ए बी, इकडून एक किरण गेला ए सी. आणि ह्या दोन किरणांमुळे एक काय बनली? रेषा. तर असं जेव्हा होईल, दोन किरणांमुळे जेव्हा एक रेषा बनेल तेव्हा त्यांना विरुद्ध किरण म्हणतात. हे विरुद्ध किरण. पण जर का मी आरंभ बिंदू एकच घेतला आणि एक किरण इकडे काढतोय आणि एक इकडे काढतोय, तर यांना विरुद्ध किरण म्हणता येणार नाही. कारण हे एका बिंदूतून जरी निघालेले असतील तरी यांच्यामुळे एक रेषा नाही बनलेली आहे, यांच्यामुळे एक कोन बनलेला आहे, म्हणून यांना विरुद्ध किरण म्हणत नाही. विरुद्ध किरण म्हणजे एका रेषेत असलेले दोन किरण, एका रेषेत असलेले दोन किरण, त्याला विरुद्ध किरण म्हणतात. विरुद्ध किरणाची ही व्याख्या आहे. ज्या दोन किरणांचा आरंभ बिंदू सामायिक असतो, म्हणजे एकाच बिंदूतून निघतात ते दोन्ही किरण, पण त्यांनी एक काय तयार होते? रेषा तयार होते. त्या किरणांना परस्परांचे विरुद्ध किरण. या धड्यात खूप व्याख्या आहे बाळांना. प्रत्येक सराव संचामध्ये 1-2 व्याख्या तुम्हाला पाठ करायची आहे. या सराव संचाची ही व्याख्या, विरुद्ध किरण पाठ करा. ज्या दोन किरणांना आरंभ बिंदू सामायिक असतो व त्या किरणांनी एक रेषा तयार होते, त्या किरणांना परस्परांचे विरुद्ध किरण म्हणतात. इफ टू रेज हॅव्हिंग कॉमन वर्टेक्स and they form a straight line are called as a opposite rays. Opposite rays ची व्याख्या बघा. If two rays having common vertex and they form a straight line are called as a opposite rays. म्हणजे एक सरळ रेषा तयार होते त्यांच्याकडून. आणखी एक बघा उदाहरण लागलं तर हे 1 नंबरचं उदाहरण, हे 2. आता मला सांगा, हे दोन्ही किरण, इथं दोन किरण कोणते कोणते ते तरी कळतं का तुम्हाला? सांगा बरं, दोन किरण कोणते? इथं दोन किरण कसे सांगायचे? मधला बिंदू घ्यायचा, एक किरण वरचा एक खालचा, एक किरण पीक्यू एक किरण पी आर. आणि यांना विरुद्ध किरण म्हणतात कारण एक पीक्यू वर बघतोय तर पी आर खाली बघतोय, किंवा मग त्यांच्यामुळे एक रेषा बनते, ते यांना विरुद्ध किरण म्हणतात बाळांनो. कोणते विरुद्ध किरण सांगा मग इथे. आता तुम्ही जर का विचार केला तर सांगता येईल तुम्हाला. सांगा, विचार द अपोजिट रेज, विचार द अपोजिट रेज. अपोजिट रेज कोणते आहे बाळांनो इथे? तर एक आहे किरण पीक्यू, तर दुसरा आहे किरण पी आर. किरणला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? रे. रे शब्द वापरायचा. ओके, जमेल ना? विरुद्ध किरण म्हणजे एक सरळ. ती रेषा अशी असू शकते, ती रेषा अशी असू शकते, ती रेषा अशी असू शकते, पण तिच्यामुळे दोन किरण बनले पाहिजे, एक इकडे बघणारा एक तिकडे बघणारा. त्याला अपोजिट रेज म्हणतात. ओके.
याच्यावरती आता तुम्हाला सराव संच किती शिकायचं आहे? 18. दाखवतो मी तुम्हाला सराव संच 18. लक्ष देण्याचा प्रयत्न करा. ही एक आकृती दिसते तुम्हाला, दिसते? तर याच्यात तुम्हाला विरुद्ध किरणांची नावं सांगायची. सांगा विरुद्ध किरणांची नावं. विरुद्ध किरणांची नावं. आता इथं दोन विरुद्ध किरणांच्या जोड्या बनवू शकतात, कारण ही एक रेष आहे, ही एक रेष आहे. या रेषेचे सांगायचे तर एक सांगा पीएल आणि एक सांगा पीएम. म्हणजे कोणते किरण सांगणार तुम्ही? किरण पीएल कॉमा किरण पीएम. झाले दोन अपोजिट रेस. किरणला इंग्लिश मध्ये रे म्हणा बाळांनो, जमेल? हे बघा या रेषेतले दोन किरण, एक पीएल एक पीएम, अपोजिट रेस आहे. पण पीएलचा अपोजिट रेस पीएन नाही होऊ शकत, कारण ते पीतून जरी निघत असले तरी ते एकमेकांच्या विरुद्ध दिशेने नाहीये. विरुद्ध दिशा कशी असते? त्यांच्यामुळे एक रेषा बनते सरळ. सरळ रेषेतले दोन सांगा, एक पीएल एक पीएम. तसंच एक पीएन आणि एक पीटी. किरण पीएन कॉमा किरण पीटी. ही विरुद्ध किरण आहे बाळांनो एकमेकांची. आकृतीतले विरुद्ध किरण तुम्हाला सांगता आले पाहिजे. एकदम इझी बघा, जमेल ना? हा, आकृती बघायची, एक रेषेची दोन नावं सांगून टाकायची, विरुद्ध किरणांची नावे. आणि आता दुसरा प्रश्न काय विचारला बघा, किरण पीएम आणि पीटी हे विरुद्ध किरण आहेत का? पीएम आणि पीटी आणि सकारण सांगा. आता तुम्ही बघा पीएम आणि पीटी. पीएम हा आहे आणि हा पीटी. सांगा बरं हे विरुद्ध किरण आहे का? नाही, कारण त्यांच्यामुळे एक रेषा बनत नाही. लक्षात येते ना? म्हणून तुम्हाला सांगावं लागेल की किरण पीएम व किरण पीटी हे विरुद्ध किरण नाही. कारण ते एक रेषा तयार करत नाही. इंग्लिश मध्ये रे पीएम अँड रे पीटी आर नॉट अपोजिट रेस. Because they do not form a straight line. बघा बाळांनो, होता कारणासहित लिहायचं होतं आपल्याला, कारण हे विरुद्ध किरण असू शकत नाही ना पीएम आणि पीटी. ते जर ते पीटी आणि पीएम बोलले असते तर आपण म्हटलं असतं हो विरुद्ध किरण आहे. पण ते बोलतं पीएम आणि पीटी. नाहीच आहे ते. विरुद्ध किरण म्हणजे एक रेषा बनली पाहिजे ना. ही काही रेषा आहे कशा आडवी तिरवी नाही. म्हणून तेच सांगितलं आपण त्यांना, किरण पीएम आणि पीटी हे विरुद्ध किरण नाहीये, कारण ते एक रेषा तयार करत नाही. रे पीएम रे पीटी आर नॉट ऑपोजिट रेस बिकॉज दे डू नॉट फॉर्म अ स्ट्रेट लाईन. स्पेलिंग नीट समजून घ्या. आणि याच्यावरती मी एक होमवर्कला प्रश्न देतो, तो करा. ओके, होमवर्कला एकच प्रश्न असणार तुम्हाला. काय काय प्रश्न आहे समजा, की विरुद्ध किरणांची नावे लिहा. Write names of opposite rays. अपोजिट रे म्हणजे एक रेष तुम्हाला दिलेली पाहिजे. काय दिलेली पाहिजे? एक रेष. आता मी तुम्हाला वेगळ्या वेगळ्या 3 आकृत्या देणार आहे. आता यातले अपोजिट रेस सांगा कोणते कोणते पहिल्यांदा. ओके, आणि ही एक यातले मी अपोजिट रेस सांगा, आणि ही एक आकृती. ओके, अपोजिट रेसची नावं सांगायची. इथं 2 जोड्या येईल, इथं 2 जोड्या येईल, आणि इथं 3 जोड्या येईल. इथं किती जोड्या येईल? 3. ही एक लाईन, ही एक लाईन आणि ही एक लाईन.
ओके बाळांनो, अशा विरुद्ध किरणांच्या जोड्या लिहा, बघा जमतं का तुम्हाला. आणि विरुद्ध किरणाची व्याख्या पण पाठ करा, फेरी रजिस्टर पण पूर्ण करा. फेरी रजिस्टर पूर्ण झाल्यावर फक्त होमवर्कचा फोटो काढा आणि मला तो दाखवा. सोपा सराव संच आहे हा. याच्यात फक्त एकच कन्सेप्ट आपण शिकतोय, विरुद्ध किरण. विरुद्ध किरण म्हणजे एकाच बिंदूतून निघाले पाहिजे, पण एकाने इकडे बघितलं तर एकाने इकडे बघितलं पाहिजे, म्हणजे त्यांच्यामुळे एक रेषा बनली पाहिजे. ओके, तर व्याख्या पाठ करा आणि होमवर्क दाखवा. ओके बा.